नमस्कार. प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण चटपटीत असे भेळीचे 3 प्रकार पाहणार आहोत. पुणेरी मटकी भेळ, सुकी भेळ आणि ओली भेळ. मुलांना शाळेला सुट्टी लागली आहे तर संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी झटपट असा होणारा हा पदार्थ आहे. जास्त वेळ लागत नाही बनवायला, चवीलाही अतिशय छान लागतो. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम बनवूया ओली भेळ. तर इथे एका बाउलमध्ये मी 2 कप मुरमुरे घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये अर्धा ते पाऊण कप मिक्स फरसाणे ते घालून घ्यायचं आहे. कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेला 2 ते 3 चमचे कांदा घालून घेतलेला आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे 2-3 चमचे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता याच्यामध्ये ज्या पापड्या असतात, सुक्या पापड्या शेवपुरीच्या, त्या थोड्याशा मोडून घालायच्या आहेत. हे बघा, 2-3 पापड्या घालून घेतलेल्या आहेत मी इथे. आता याच्यामध्ये चिंच आणि गुळाची चटणी घातलेली आहे. इथे 4 चमचे चटणी घातलेली आहे. तसंच पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी घातलेली आहे. चटणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये बारीक शेव घालून घ्यायची आहे. थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत, चव अजून छान लागते ओल्या भेळीची. कोथिंबीर घालायची अगदी थोडीशी आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेचच ही भेळ सर्व करायची आहे, नाहीतर लूज पडते. सुट्ट्या लागल्या का मुलांना असं चटपटीत खावंसं वाटतं, तर त्यासाठी चटण्या आधीच तयार करून ठेवायच्या आहेत, म्हणजे पटकन ही भेळ आपण बनवू शकतो. जास्त वेळ लागत नाही बनवायला. मग हे बघा, इथे सर्व करून घ्यायचे. सर्व करताना वरनं थोडीशी बारीक शेव घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहेत. आणि साईडला 2 अशा पापड्या ठेवायच्या आहेत आणि सर्व करायची आहे. तर नक्की ह्या पद्धतीने ओली भेळ करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आता आपण बनवूया सुकी भेळ. सुकी भेळसाठी सर्वप्रथम एक मसाला तयार करून घेऊया. तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये डाळवं घालून घेतलेलं आहे. पाव कप डाळवं घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, 2 घातलेल्या आहेत मी इथे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. थोडीशी पुदिन्याची पानं आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 4-5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आता हे असंच वाटून घ्यायचं आहे. बघा, मिक्सरमध्ये पाणी न घालता असं वाटून घेतलेलं आहे. इथे आपल्या सुक्या भेळीसाठी लागणारा मसाला तयार झाला आहे. हा मसालासुद्धा 8 दिवस फ्रीजमध्ये छान राहतो. आता एका बाउलमध्ये मीडियम साईजच्या उकडलेल्या बटाट्याच्या अशा फोडी तयार करून घेतल्यात, त्या घालून घ्यायच्या आहेत. आणि सुक्या पापड्या अशा मोडून घेतलेल्या आहेत. 2-3 सुक्या पापड्या घ्यायच्या आहेत, अशा मोडून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. 2-3 चमचे घातलेला आहे. 2-3 चमचे बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचं आहे. पाऊण कप फरसाण घालून घेतलेलं आहे. 2 कप मुरमुरे घालायचं आहे. पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळं मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि जो तयार मसाला केला आहे आपण, त्यातले 2 चमचे घालून घेतला आहे मी इथे. बाकीचा फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे, म्हणजे पटकन भेळ बनवता येते ही सुद्धा. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहेत. थोडेसे मिक्स करायचे आहे. लिंबाचा रस लगेच घालायचा नाही आहे. जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळेस लिंबू साईडला ठेवायचं आहे आणि लगेचच लिंबाचा रस घालून सर्व करायचं आहे. थोडीशी बारीक शेव घालून घेते. मिक्स करायचं आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, आणि लिंबाचा रस नंतर घालायचा आहे याच्यामध्ये. जेव्हा खायला भेळ घेतो तेव्हा घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे अतिशय छान लागते भेळ आणि लूज पडत नाही. वरनं थोडीशी शेव घालून घेते. लिंबाची फोड ठेवायची बाजूला आणि सर्व करायचे. आता बनवूया चटपटीत अशी मटकी भेळ. तर बाउलमध्ये इथे मी 2 कप मुरमुरे घेतलेले आहेत. फरसाण घ्यायचं अर्धा ते पाऊण कप. कांदा थोडासा जास्त घालायचा याच्यामध्ये. 3 ते 4 चमचे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. थोडासा टोमॅटो घालायचा आहे 2-3 चमचे. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी. मी मटकी ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे. 1 कप मटकी घेतली, त्यातली पाऊण कप शिजवलेली मटकी घालायची आहे. शिजवताना याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. 1 छोटा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे. मिरच्या थोड्याशा तेलावरती परतवून घ्यायच्या आहेत, मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत.
आणि त्याचा ठेचा करून घ्यायचा आहे. आता थोडीशी बारीक शेव घालायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यात पण लिंबाचा रस मी नंतर घालणार आहे. जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळेस लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. हे छानपैकी मिक्स केलं आहे. आता बाउलमध्ये सर्व करून घ्यायचं आहे. सर्व करताना मी थोडीशी मटकी याच्यामध्ये बाजूला काढून ठेवली होती. पाऊण कप मटकी मी याच्यामध्ये मिक्स केली आणि पाव कप मटकी मी बाजूला ठेवलेली, ती आता याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. वरनं थोडीशी बारीक शेव घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि लगेचच मटकी भेळसुद्धा सर्व करायची आहे. लिंबाचा रस जेव्हा आपण खायला घेतो त्यावेळेस घालायचा आहे, जे टेस्ट अजून छान लागते भेळीची. तर नक्की ह्या पद्धतीने 3ही भेळीचे प्रकार करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.